नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आज आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये अतिशय भयानक घटना घडून आता मजेशीर असा तो ट्विस्ट आहे जय आणि शर्वरीच्या प्रेमाचा. तेजू समोर आता जय शर्वरीच्या प्रेमाचा कसा आता कबुली देऊन स्वीकार करतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तर त्यामध्ये आता इकडे शर्वरी ही जयला घेऊन आता त्या रिसॉर्टवर येते. बाईकवरून उतरता क्षणी इकडे आता शर्वरी ही जयचा हात धरते आणि म्हणते की शायनर तुला आता बरं वाटतंय ना, नाही तर आपण एक दिवस परत इथे राहू. तर जय म्हणतो नको नको, मला आता बरं वाटतंय, उगीचच घरचे काळजी करतील. तर आता शर्वरी जयचा हात धरून जयला आतमध्ये घेऊन जाऊ लागता. समोरून तेजस्विनी तिथे आलेली असते आणि तेजूला बघताच आता जयला आणि शर्वरीला सगळ्यात मोठा धक्का बसतो. तर शर्वरी आता ते जयच्या हातातील हात आता बाजूला करते आणि तेवढ्यात आता लगेच जय हा हेलकांडे घेत आता आई तू इथे असे म्हणत तिच्याकडे जातो. तर तेजू म्हणते की अरे काय होतंय, तू आजारी आहेस ना जय, आणि तुला तर अंगाला ताप भरला आहे आणि तुला साधं कळवायचं नाही आहे का. अरे जय, मला ना तुला जर काही झालं तर मला अगोदरच त्याचे सिम्पटम ना अगोदरच जाणवत आहेत आणि मी रात्रीपासून तुला कॉल करते, तुझा फोन लागत नाही आहे, इथे काही नेटवर्क वगैरे काहीच नाही आहे का, आणि सांगायला तुला काही वाटलं नाही का मला. असे आता तेजू ही जयला बोलतच राहते आणि तेजू म्हणते की तू आजारी आहेस, थकलेला आहे, तू कधीच सांगणार नाही आणि चल आपण डॉक्टरकडे जाऊया अगोदर, तू बस गाडीत. तर इकडे आता तेजू म्हणते की गाडीतील गोळ्या घे आणि गाडीच्या सीटवर आडवा पड. तर आता जय म्हणतो की अगं थांब, मी ना आमचं आता बॅगा घेऊन येतो आणि रिसॉर्टचं बिल क्लिअर करतो. तर तेजू म्हणते मी कधीच केलं, आणि लगेच तिथल्या पिऊनला तेजू म्हणते की जाव बॅग लेके आव. तर शर्वरी म्हणते मी सुद्धा माझी बॅग घेऊन येते आणि शर्वरी बॅग आणायला जाते. जय म्हणतो की अगं ती माझ्यासोबत आली, तिला तर येऊ दे ना. तेजू म्हणते ती येईल ना दुसऱ्या गाडीत आणि दुसऱ्या गाड्या आहेत तिथे. तर जय म्हणतो असं काय करते, ती माझ्यासोबत आली आहे. तर तेवढ्या शर्वरी बॅग घेऊन तिथे येते आणि इकडे आता तेजू आता शर्वरीला म्हणते की अगं अरे शर्वरी तू ऐक ना, तू दुसऱ्या गाडीने ये, मी ना जयला डॉक्टरकडे घेऊन येते. तर शर्वरी म्हणते ठीक आहे चालेल, मी दुसऱ्या गाडीतून येते. तेवढ्यात आता तेजू म्हणते की अरे उगाच जर तुला व्हायरल असेल तर इन्फेक्शन नको ना व्हायला. आणि तेजू म्हणते की अमृतधाराचं अख्खं काम तिच्याकडे आहे आणि खूप मोठी जबाबदारी आहे तिच्यावर. आणि इकडे आता जयला हाताला धरून तेजू आता गाडीसमोर आणते आणि म्हणते तुला चालता येत नाही आहे धड. आणि जय आता गाडीच्या पाठीमागच्या सीटवर आता बसण्यासाठी दरवाजा उघडताच आता जय हा शर्वरीकडे बघतो आणि आता लगेचच ड्रायव्हर गाडी चालू करून जाऊ लागतो. तर जय आता दरवाजाच्या त्या खिडकीतून शर्वरीकडे बघतच राहतो. आणि इकडे आसावरी आणि अन्नू आता घरामध्ये असताना अन्नूला आता राजवीर काय बोलला हे सगळं आठवू लागतं आणि मला तू हवी आहेस असे म्हणत आता राजवीरने आपल्याला कसा त्रास दिला हे सगळं आता अन्नू आठवून आता विचार करू लागते. आणि तेवढ्यात आता पमा तिथे येते आणि म्हणते की अन्नू कसला विचार करते, अगं तुझं लक्ष कुठे आहे, त्या सावंताची ऑर्डर पूर्ण झाली आहे आणि तुझा अभ्यास झाला की नेऊन दे. तर अनु म्हणते ठीक आहे. आणि तेवढ्यात आता शर्वरी तिची बॅग घेऊन घरी येते. तर लगेच आता सगळ्यांना आनंद होतो. पामा म्हणते आली माझी शेरू आली. आणि खाली बसतच आता पामा म्हणते की शरू अगं तुझी ट्रिप कशी झाली. तेव्हा आता सुभाष म्हणतो की अरे ग तिला श्वास तर घेऊ दे. आणि पामा म्हणते टूर म्हणजे काय असतं ग शेरू. तर शर्वरी म्हणते की मम्मा टूर म्हणजे ना आम्हाला लोकांना माहिती द्यायची, आपल्या प्रॉडक्टबद्दल त्यांना सांगायचं, त्याचे फायदे काय, त्याचं महत्त्व काय, त्याने काय होतं हे सगळं त्यांना सांगावं लागतं आणि त्यांना ना त्या प्रॉडक्टबद्दल जाणून द्यायचं होतं. तर पामा म्हणते किती भारी. आणि पामा म्हणते टूर चांगली झाली आहे ना. शर्वरी म्हणते की मम्मी तू सगळे प्रश्न एकाच वेळेस विचारते, मी तुला सांगते टूर एकदम चांगली झाली. आणि शर्वरी म्हणते की ट्रिप खरंच खूप चांगली होती आणि या ट्रिपमधून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि शरू म्हणते सगळं व्यवस्थित झालं, पण त्याच वेळेस आता शर्वरीला शेवटच्या क्षणी तेजस्विनी तिथे कशी आली आणि जयला एकट्याला कसं घेऊन गेली हे सगळं आठवतं आणि एका मिनिटात शर्वरी गप्प होते. आणि लगेच आता पमा आणि सुभाष शेरूकडे बघतात आणि म्हणतात की काय गं अचानक तू अशी गप्प का झाली. तेव्हा आता शेरू म्हणते की त्याचं काय झालं, अचानक ना जय सरांना ताप आला आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली. आणि शर्वरी म्हणते काय नाही, मग तिथे ज्या मिठाच्या पट्ट्या मी त्यांच्या डोक्यावरती ठेवल्या आणि तेजस्विनी काकू त्यांना येऊन घेऊन गेल्या.
पमा म्हणते बरोबर आहे, त्यांना गावातल्या त्या वातावरणाची सवय नसेल आणि पाणीसुद्धा बदललं असेल. पमा म्हणते काही काळजी नको करू, उद्या तू स्वामींची उदी त्यांच्यासाठी घेऊन जा. तर शर्वरी म्हणते हो. पमा हात जोडत म्हणते स्वामी त्यांना नक्की बरं करतील. आणि सुभाष आता सगळ्यांसाठी चहा टाकायला जातो. तर शर्वरी म्हणते मी सुद्धा फ्रेश होऊन येते. आणि इकडे आता रात्री त्या सावंतचा डबा द्यायला आता अनु तिथे जाते आणि रस्त्याने अंधारात येत असताना पुन्हा राजवीर त्याच्या बाईकवरून आता पाठीमागे येतो आणि म्हणतो की हॅलो डार्लिंग. तर इकडे आता अनु म्हणते की तू का माझ्या पाठीमागे करतो आणि मला का त्रास देतो. आणि अनु पुढे चालू लागतात. पुन्हा राजवीर आता बाईक घेऊन तिच्या समोर येतो आणि राजवीर म्हणतो मी तुला त्रास देत नाही आहे, मला तू आवडतेस आणि आवडणे हा काही त्रास असतो का. आणि इकडे आता राजवीर म्हणतो मी तुझे सगळे व्हिडिओ डिलीट करील, पण आता ना त्या बदल्यात मला काहीतरी मिळायला हवं. आणि मी आता वेळ खूप पुढे निघून गेली. आणि राजवीर म्हणतो की मी तुला कोणताच त्रास होऊ देणार नाही. आणि राजवीर हात धरत म्हणतो की तुम्हाला हा खूप आवडते, चल ना. तर हात बाजूला करत आता अनु म्हणते सोड. आणि लगेच राग येऊन आता राजवीर म्हणतो की लक्षात ठेव, मी तुला असा सोडत नसतो आणि राजवीर कधी हटत नसतो आणि मला जे लागतं ते मी घेणार आणि मगच यातून तुझी सुटका होणार असे राजवीर बोलतो. आणि अनु म्हणते की पहिली गोष्ट राजवीर माझ्याशी नीट बोलायचं, मी काय रस्त्यावर पडलेली नाहीये. तर राजवीर म्हणतो हे माझ्याशी सुद्धा नीट बोलायचं. आणि राजवीर म्हणतो की तू माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही होणार. मी तुला शेवटचं विचारतो, तू माझ्या मनासारखं करणार आहेस की नाही. तर अनु म्हणते नाही. आणि लगेच आता राजवीर म्हणतो की तुला या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. तर लगेच आवाज येतो हे कोण आहे रे तिकडे. आणि बाय बाय करत राजवीर तेथून निघून जातो. आणि इकडे आता तिच्या बेडरूममध्ये तेजस्विनी आता कसल्या तरी गोळ्या खाते. तेजस्विनीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि लगेच आता तेजस्विनीला शर्वरीने जयचा कसा हात धरला होता हे सगळं आठवतं. आणि इकडे आता तेजस्विनीला टेन्शन येऊन तेजस्विनी आता समाराला कॉल करते. एवढ्या रात्री आता तेजूचा फोन येताच समारा खुशी होते आणि म्हणते की मम्मा एवढ्या रात्री तू मला फोन केलास. तर लगेच तेजस्विनी म्हणते की त्या शर्वरीला जयसोबत त्या रिसॉर्टच्या मार्केटिंगसाठी कुणी पाठवलंय. तर लगेच आता समारा म्हणते की आकाश सरांनी टीम तयार केली होती. आणि समारा म्हणते मी थोडीच टीम बनवणार. आणि आता तेजू म्हणते की तू कशासाठी तिथे आहेस, तुझं रिजेक्शनेशन काय आहे. आणि तेजू म्हणते की तुझ्या या मूर्खपणामुळे परबांच्या घरातील 2-2 सोना मला म्हणजे 2-2 मुली मला सोना म्हणून माझ्या घरी आणाव्या लागतील. आणि समायरा म्हणते की जय शर्वरीशी लग्न करेल. तर तेजू म्हणते नाही असं घडणार नाही आणि मी हे होऊच देणार नाही. आणि तेजू म्हणते की पण गेल्या काही दिवसापासून शर्वरी जयसोबत जे काही वागते ती त्याला आपल्याकडे ओढते, म्हणजे ती जयला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करते, कळलं का तुला. आता पटकन समायरा म्हणते की मम्मा तू काही टेन्शन घेऊ नकोस. ते घरी भांडतात, ऑफिसमध्ये भांडतात, दिवसभर दोघे भांडत असतात, ते काही जय विरू नाहीये. तेजू म्हणते की मला जे दिसतंय ते तुला दिसत नाहीये. आणि तेजू म्हणते की जय काही दिवसापूर्वी त्या शेरूला जवळही फिरकू देत नव्हता. तेजू म्हणते की चिडण्यासाठी का व्हायना पण जय त्याला ना म्हणजे तिला त्याच्या आजूबाजूला येऊ देतोय आणि हे खूप डेंजरस असल्याची तेजू बोलते. आणि तेजू म्हणते की मला यातलं तू काहीच सांगितलं नाहीये. आणि तेजू म्हणते की ती आगाऊ टिकली, माझ्या जयच्या आजूबाजूला सुद्धा मला नकोय. आणि फोन ठेवताच तेजू विचार करते काही दिवसापासून ही आगाऊ टिकली असं काही वागते ना, माझ्या जयला जाळ्यात अडकवते आणि माझा जय हा बिचारा साधा भोळा आहे. तेजू म्हणते तो सहसा कोणावर विश्वास ठेवत नाहीये, पण शर्वरीवर तो कायम विश्वास ठेवतो. आणि जयने त्या शर्वरीवर विश्वास ठेवला का असे विचार आता तेजस्विनीच्या डोक्यात येतात. आणि आता तेजस्विनी पुन्हा एक गोळी घेते. तर तेजस्विनीला आता जाम टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे आता जय त्याच्या बेडरूममध्ये येत आता शर्वरीने आपली कशी तिथे काळजी घेतली हे सगळं आता जयला आठवतं. आपल्याला कशी पेच खाऊ घातली आणि आपले ओले कपडे बदलून आपला हात कसा आता चोळला, हाताच्या आता नसा कशा मोकळ्या केल्या हे सगळं आता जयला आठवतं. आणि त्यानंतर शर्वरीने आपल्या डोक्यावरती कशा मिठाच्या पट्ट्या ठेवल्या आणि आपली कशी खूप काळजी घेतली हे आता जयला आठवते. आणि जय तसाच ते सगळं डोळ्यासमोर आणून आता बेडवर पडलेला असतो. आणि त्याच वेळेस आता तेजस्विनी तिथे म्हणजे आपली आई तिथे येऊन कसा आता त्या शर्वरीला आता दुसऱ्या गाडीत यायला सांगून आपल्याला घेऊन आली हे देखील जयला आठवते. आणि पटकन जय आता त्याचा मोबाईल घेऊन आता शर्वरीला मेसेज टाईप करतो, थँक्यू तू माझी एवढी काळजी घेतलीस. जय लिहितो आजपर्यंत अशी काळजी माझी कोणीच घेतली नव्हती, कदाचित लहानपणीच अशी माझी कोणी काळजी घेतली असेल, त्यानंतर कोणीच नाही. आणि जय लिहितो की त्याबद्दल मी साधं तुला थँक्यू सुद्धा नाही बोललो. पण पुन्हा विचार करून आता जय ते सगळा मेसेज पुन्हा आता इरेज करून डिलीट करतो. आणि जय लिहितो की नाविलाजाने मला आई बरोबर निघून यावं लागलं, त्याबद्दल खरंच सॉरी.
आणि पुन्हा आता जय तो मेसेज इरेज करतो आणि जय म्हणतो काय लिहू, आणि जय पुन्हा फोन ठेवतो. आणि इकडे शर्वरीची सुद्धा तीच अवस्था असते. सगळेजण झोपलेले असताना मात्र आता शर्वरीला आता झोप येत नसते आणि जयच्या त्या सगळ्या आठवणी शर्वरीच्या डोळ्याभोवती नाचू लागतात आणि पटकन शर्वरी उठून बसते आणि पटकन तिचा मोबाईल घेऊन आता मेसेज टाईप करत आता शर्वरी लिहिते, तब्येत ठीक आहे ना, आणि आता तुला बरं वाटतंय ना. आणि जयच्या मोबाईलवर आता मेसेज येताच पटकन आता जय तो मेसेज बघतो आणि खडकन उठून बसतो. जयला आता खूप आनंद झालेला असतो आणि जय लिहितो, मी बरा आहे, टेम्परेचर 99 आहे, मग आता मला बरं वाटेल. शर्वरी तो मेसेज वाचते आणि लगेच आता शर्वरी म्हणते 99, बापरे. तर आता जय म्हणतो उद्या मी ऑफिसला येणार नाही. शर्वरी म्हणते नको देऊ, एक दिवस आराम कर, काही फरक पडत नाही. शर्वरी लिहिते कधीतरी शरीराला सुद्धा आराम द्यावा. तर जय म्हणतो पण मी ओके आहे. आणि शर्वरी लिहिते की ही काही मस्करी करायची गोष्ट नाही आहे, काळजी घे आणि गुड नाईट. आणि लगेच आता जय विचार करतो की अरे थँक्यू म्हणायचं तर राहिलंच. आणि त्यानंतर इकडे आता शर्वरी ही गुड नाईट करून झोपते. तर जय म्हणतो की आता शर्वरीला थँक्यू बोलण्यासाठी उद्या मी कंपनीत जाणार. आणि इकडे आता अनु दुसऱ्या दिवशी आता इकडे कॉलेजवरती येत असताना अचानक बाईकवरून 2 मुलं तिथे येतात आणि अनुसमोर येऊन बाईक थांबवतात आणि म्हणतात की तुला राजवीरचा मेसेज आहे. तर आता अनु म्हणते काय, तर तेवढ्यात पाठीमागचा तो मुलगा आता इकडे अनुच्या तोंडावरती ॲसिड फेकतो आणि निघून जातो. तर लगेच आता अनु मोठ्याने ओरडते आणि चेहऱ्याला हात लावते आणि सगळे कॉलेजची मुलं आता अनुभवती जमा होतात. तर त्याच वेळेस जय तिथून गाडीतून जात असतो आणि गाडी थांबवताच जय आता अनुला बघतो आणि लगेच आता पुढे पळतच येत. जय म्हणतो काय झालं, तर काव्या म्हणते कुणीतरी ॲसिड फेकलं. तर आता जयला मोठा धक्का बसतो आणि जय त्याच्या गाडीतून आता अनुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतो. आणि त्याच वेळेस आता अनु राजवीरचं नाव सांगताच आता जय राजवीरची कशी धुलाई करतो. आणि आता जय हा अनुला वाचून आता इकडे ज्या वेळेस आता शर्वरी ऑफिसमध्ये जयची वाट बघत असते आणि जय असा अजून कसा आला नाही हे आता मेसेज करून फोन करून आता ज्या वेळेस आता शर्वरी जयला विचारते, त्याच वेळेस आता भयानक धक्क्यातून आता जय अनुला वाचवता क्षणी आता शर्वरी आता जयला कशी तिच्या प्रेमाची कबुली देते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.